नमस्कार मंडळी. आपण आजच्या या विषयाला आता सुरुवात करतो आहोत. आपला आजचा असा विषय आहे की समस्या, कारण आणि निराकरण. कारण ज्योतिषी असतात ते सतत कोणाची नव्हे तरी प्रश्नाची उत्तरं देतात, समस्या सोडवतात. मग ही समस्या हा काय प्रकार आहे तो आपण बघूया. समस्या हा काय प्रकार आहे? तर माणूस जन्माला आला की पहिला श्वास घेतो ना, ते त्याचं कर्म असतं आणि सतत क्षणोक्षणी तो कर्म करत राहतो. आता ह्या कर्माचा प्रतिसाद निसर्गातल्या वस्तू, अवतीभोवतीचं वातावरण, समाज, त्यातली माणसं सतत त्याच्या कर्माला प्रतिसाद देत असतात आणि ह्या कर्म आणि त्याचे प्रतिसाद यातनं वेगवेगळ्या घटना घडू लागतात. आता इच्छेनुसार किंवा आपल्या अपेक्षेनुसार जर प्रतिसाद आला नाही, तर त्याला आपण म्हणतो समस्या निर्माण झाली. प्रयत्न आपण करतो, त्याला एक दिशा असते आणि त्या दिशेच्या पेक्षा वेगळं घडलं तर आपण म्हणतो समस्या निर्माण झाली. मग आपण कर्म करताना काय वापरतो ते जरा सांगतो मी तुम्हाला. आपण जन्माला येताना 5 घटक, 5 आयुध घेऊन येतो. एक, शरीर, मन, बुद्धी, चित्त आणि विवेक. शरीर हे प्रत्यक्ष कृतीसाठी आहे. मन हे संकल्पासाठी आहे, मला नेमकं काय हवं आहे, संकल्प. बुद्धी हा तो संकल्प तडीस नेण्यासाठी जी चिकित्सा केली जाते त्यासाठी बुद्धी आहे. चित्त हे आपली क्षमता आणि बाह्य जगत यांच्याशी एकतानता आणण्यासाठी आहे, फ्रिक्वेन्सी ट्युनर आहे. आणि विवेक याचा अर्थ आत्ताची माझी इच्छापूर्ती, शॉर्ट शॉर्ट रन जो गेन आहे तो अंतिमतः माझ्या हिताचा आहे का? समाजातलं वातावरण, ज्या वातावरणात, ज्या तळ्यात मला राहायचं आहे तिथे तळ जर मी चांगलं ठेवणार नसेल तर, म्हणून विवेक याचा अर्थ माझी कृती, माझं ध्येय मला फायद्याचं आहे का हे न बघता मला आणि समाजाला दोघांना फायद्याचं आहे का, याला म्हणायचं विवेक. ही 5 आयुध आपण वापरतो, 5 आयुध, आणि मग त्याची कर्म करू लागतो. आता निसर्गाचे प्रतिसाद येतात, बरोबर. त्या निसर्गात पंचमहाभूत आहेत, त्यांचे प्रकट होण्याचे, प्रतिसाद देण्याचे 5 आयुध आहेत. काय आयुध आहेत? रंग. विश्वतरंग आहेत ना, त्या रंगपट्टिका, रंगलहरीच आहेत. रंग, अक्षर, अक्षर म्हणजे जी नाश पावत नाही ती चेतना, अंक, वृक्ष, प्राणी आणि प्रतीक. प्रतीक म्हणजे वस्तू किंवा कसं, मग त्याच्यात समस्या निर्मिती होते. म्हणजे काय, त्याचं आपण उदाहरण घेत जाऊया. आपण नेहमी असं म्हणतो की अमुक माणूस काय सांगतो की मला नोकरी लागत नाहीये, ही त्याची समस्या आहे, लक्षात ठेवा. तर नोकरी लागत नाही ही समस्या नाहीये खरी. म्हणजे खरी समस्या त्याचे घटक पाडले की लक्षात येईल आपल्या. त्याची क्षमता आहे, त्याच्याकडे क्वालिफिकेशन आहे, बरोबर. म्हणून तो म्हणतो की मी क्वालिफिकेशन असून सुद्धा त्या स्वरूपाचं काम असून मला घेतलं जात नाही, नोकरी लागत नाही. मग काय झालंय, त्याच्या क्षमता ह्या समोरच्या माणसापर्यंत नीट पोचत नाहीये. मग पहिलं म्हणजे असं की मला नोकरी लागत नाही ही समस्या नाहीये. समस्या अशी आहे की संधी ज्या उपलब्ध आहेत त्या माझ्या खेचता येत नाही, माझ्यापर्यंत पोचत नाही. म्हणजे समस्येचं पहिलं रूप असं आहे की संधी मला समोर दिसत नाहीये, खेचून घेता येत नाही. म्हणजे मला उपाय सांगायचे तर संधी कशी खेचून घे हा उपाय सांगितला पाहिजे. तुला जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिसतील कशा, तुला पेपर मधली ती बातमी कशी कळेल, तुझा मित्र बरोबर तुला ते कसं सांगेल, संधी तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा पहिला टप्पा. दुसरा टप्पा, मी ज्याच्या संपर्कात येणारे, इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या, त्याच्याकडून मला सहकार्य मिळालं पाहिजे. ते मिळत नाहीये म्हणून मी म्हणतोय की मला नोकरी लागत नाहीये, बरोबर. सहकार्य. तिसरं म्हणजे तो आला, सहकार्य दिलं, त्यांनी समोरच्यावर माझी आता जो इंटरव्ह्यू घेतो त्याच्यात छाप पडली पाहिजे.
म्हणजे माझ्या क्षमतांचा परिपूर्ण वापर त्यावेळी झाला पाहिजे. म्हणजे मला उपाय सांगतो ना आपण, ते नोकरी लागण्याचे उपाय असे नका सांगू. समस्या नोकरी लागत नाही, पण त्याचा पहिला घटक संधी खेचता येत नाही, समोरचा सहकार्य करत नाही, सहकार्य केल्यानंतर माझी छाप पडत नाही, त्याच्यानंतर माझी छाप पडली, त्यांनी मान्य केलं तरी त्याच्या आणि माझ्या मागणीमध्ये तफावत आहे. आपण नोकरी लागली, ऑफर आली की पॅकेज डिस्कशन, मागणी. मग माझ्याकडे उपाय ते पाहिजेत की मागणी मान्य झाली पाहिजे. काय जी असेल तुमची पॅकेजची मागणी, सॅलरीची मागणी. त्याच्यानंतर एखादी गोष्ट सगळं झालंय पण पुढे सरकत नाहीये, म्हणजे त्यांनी मान्य केलं, HR सांगितलं की तुमचं पॅकेजचे हे आम्हाला मान्य आहे, आम्ही तुम्हाला लेटर पाठवतो, लेटर ऑफ अपॉइंटमेंट पाठवतो, पण ते येत नाहीये. म्हणजे काम सुरू झालेलं अडकून पडलाय. स्थगित काम कार्यान्वित करणे. आणि शेवटी या सगळ्यामध्ये कुठे जर संकट आलं, विरोध आला, तर त्या विरोधाला, त्या संकटाला मी प्रतिबंध करता आला पाहिजे, म्हणजेच मला संरक्षण मिळालं पाहिजे. हे सगळेच्या सगळे प्रकार आपण जेव्हा त्या प्रसंगी टॅकल करतो, हाताळतो, त्याला म्हणायचं समस्या मी सोडवायचा प्रयत्न करतो किंवा सोडवण्याचे उपाय मला कळलेले आहेत. बरोबर. आता रंग आहे किंवा हे, तर एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. रंगाचं काय करायचं. समजा आपल्याला नोकरी, म्हणजे आपण ते उदाहरण घेतलंय म्हणून समस्या नोकरीबद्दल बघतोय आपण, कुठलीही गोष्ट असेल, नोकरीची संधी खेचायची, तर ऊर्जा निर्मिती म्हणजे ती नोकरीचं जे व्हायब्रेशन आहे, नोकरी नावाची गोष्ट उपलब्ध आहे, ती मला कळली नाहीये, एवढाच फरक आहे. तर नोकरीचं एक वर्तुळ, लाल रंगाचं वर्तुळ काढलं, काढलं म्हणजे इमॅजिन केलं, त्याच्या सेंटरला तपकिरी रंगाचा एक गोळा काढला, म्हणजे मोठा गोळा लाल रंगाचा, आणि मध्ये तपकिरी रंगाचा गोळा, आणि याच्यावर मी ध्यान केलं, कारण मला ते मनाने इमॅजिन करायचं आहे. तर काय होईल, नोकरीच्या संधी मला पटापट समोर येऊ लागतील. असलेल्या नोकरीच्या संधी आहेत, दुसरे घेतात, त्यांना पेपरमध्ये कळतं, त्यांचा मित्र सांगतो, तुम्हाला इथे व्हायला लागेल. म्हणजे संधी खेचून घेण्याचे रंग शलाकेचे उपाय आहेत. बरोबर. अनेक उपाय आहेत. समजा अंकशास्त्र आपण जे शिकतो त्याच्यामध्ये अंक प्रभाव म्हणजे काय ते सांगतो, की बाजारातील संधी शोधण्यासाठी नोकरी नावाच्या एका पोकळीमध्ये 0 अंक, 0 लक्षात ठेवा, 0 अंक राखाडी रंगात मी कल्पना करायची की मी प्रक्षेपित केला आकाशात, म्हणा क्षणभर तुम्ही प्रक्षेपित केला आकाश, तरी सुद्धा 0 अंक राखाडी रंगाचा तुमचं काम करतो. आता ज्योतिषांनी उपाय काय सांगायला पाहिजे की संधी कशी खेच. प्रत्येक उपाय, प्रत्येक पत्रिकेमध्ये दशम स्थानाचा अधिपती म्हणजे दशमेश कोणत्या स्थानात पडलाय, तो जर समजा तृतीय स्थानी असेल तर तृतीय स्थानाचं जे योगचक्र आहे, त्याची जी वनस्पती आहे, आपण क्षणभर विचारू की तिथलं योगचक्र आहे, ते आपल्याला शिकलेलो आहोत आपण की पत्रिकेत योगचक्र कुठलं बघायचं, तिथून त्याची वनस्पती तुळस आहे, तर तुळशीच्या डिक्षीला हात लावला तरी त्याची कामं गतिमान होतील. तो इंटरव्ह्यूचं काम किंवा संधी खेचण्याचं काम, अशा तऱ्हेने आपण त्याचा उपाय करतो. कारण मी सांगितलं रंग बोललो, अंक बोललो, वृक्ष तेही सांगितलं. पुढे असं की प्राणी, प्राणी याचा अर्थ असा की तुमचा दशमेश किंवा दशमातले ग्रह ज्या प्राण्याचे दर्शक आहेत, उदाहरण सांगतो तुम्हाला की राहू असेल, राहू, तर तो कुत्रा ह्या प्राण्याचा कारक आहे. म्हणजे काय माहितीये का की राहूची तरंग लहरी कुत्र्यामध्ये स्टोअर झालेल्या असतात, कारण ती निमित्त योनी आहे. तुमचं कार्य काय, तुम्हाला काय हवंय की ते निमित्त तिथे स्टॉक आहे, तो मी आता वापरेन. मग त्याची कुत्र्याला
एनर्जी त्याची स्टिम्युलेट करायची आपल्या हाताने, म्हणजे बिस्किट, गव्हाचं बिस्किट त्याला खाऊ घालायचं. हा एक उपाय करून नाही चालणार. यातनं तुम्ही संधी खेचायला सुरुवात केली. इंटरव्ह्यूचा कॉल आल्यावर तुम्हाला सहकार्याचं अक्षर, सहकार्याचा अंक तुम्हाला बघून तो इंटरव्ह्यू द्यायला लागेल. आपल्या न्यूमरॉलॉजीच्या ऍप्स मध्ये प्रत्येक कार्याचा अंक दिलाय, काढता येतो. तुमची जन्मतारीख आणि तुमचं नाव, पूर्ण नाव. बरं, ऍप रेडीच आहे, म्हणजे तुम्हाला काय विचार करायचा आहे, शिकायचं आहे, काही नाही करायचं आहे. सहकार्य अंक बघायचा ऍपवर, आपल्याच मोबाईलवर, आणि इंटरव्ह्यू द्यायचा. आतला माणूस सहकार्य दे. इंटरव्ह्यू झाला की मला पैसे मिळवायचे, बरोबर, मागणी करायची, म्हणून धनप्राप्ती अंक बघायचा. इतकं सोपं आहे. त्यामुळे नोकरी लागणे असा एक ब्लँकेट उपाय नका करू, कारण तो उपाय आहे म्हणजे सेकंडरी. कशाला सेकंडरी आहे? तुमच्या कर्माला. कारण कर्मालाच फक्त प्रतिसाद मिळतो, उपायाचे प्रतिसाद नसतात. उपाय हा आहे, मुख्य तुमचं कर्म आहे की ज्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करताय, इंटरव्ह्यू देताय, क्षमता वापरताय. या कर्माला त्या समोरच्या माणसाशी, समोरच्या शक्यतांशी माझ्या क्षमता मला जोडायचे. काय करतोय मी? इंटरव्ह्यू देतो म्हणजे काय करतो? माझ्या क्षमता समोरच्या संभाव्यता किंवा समोरच्या ऑपॉर्च्युनिटी, संधीशी जोडतोय. त्या क्षणी जोडल्या गेल्या तर काम झालं, नाही तर मला थांबावं लागेल नाही जोडता आल्या तर. बरोबर? म्हणजेच काय की हे सगळे प्रतीक, आता प्रतीक सुद्धा बरीच आहे की दशमात गुरु आहे, दशमेश गुरु आहे, काय हरकत नाही, हळकून घ्या त्या आणि खिशात ठेवा. त्यामुळे काय होईल की इंटरव्ह्यू मध्ये तुमचा विलक्षण प्रभाव पडेल. सांगण्याचा उद्देश असा की नोकरी लागणे हे डेस्टिनेशन आहे, अंतिम सत्य आहे. पण तत्पूर्वी मला संधी दिसली पाहिजे, उपाय आहे. आतल्या माणसांनी माझ्याशी हार्मोनियस रिलेशन ठेवलं पाहिजे, उपाय आहे. त्याच्यानंतर माझी छाप पडली पाहिजे, इम्प्रेशन डिजिट, तो आहे. त्याच्यानंतर मला त्याची मागणी मान्य झाली पाहिजे. अनेक उपाय आहेत. म्हणजे किती आहेत माहितीये का? रंगांचे उपाय आहेत, अक्षरांचे आहेत, अंकांचे आहेत, रेडीमेड उपाय आहेत. असं सांगतोय मी तुम्हाला, रेडीमेड उपाय आहेत. वृक्षाचा उपाय आहे, कुठल्या वृक्षाला स्पर्श करू, कुठल्या वृक्षाला मनोमन नमस्कार करू. सोपं. वट वृक्षाला माझा नमस्कार असो, असं एवढंच वाक्य मनात बोलायचं. प्राणी आहे प्रतीक, जसं हळकुंड सांगितलं. हे सगळं जेव्हा तुम्हाला त्यातले घटक शिकायला मिळतात तेव्हा तुम्ही उपाय करता, ते तुमच्या कर्माला जोडणी होऊन असतात. पण ते आहेत, ते प्रमुख नाही. कर्माची गती वाढवणं, कर्माची दिशा योग्य ठेवणं, बरोबर, असा उपायांचा परिणाम आहे. जनरल उपाय करून काही हाती नाही लागणार, कारण कर्माला बॅकिंग देणारे ते उपाय ठरत नाही. मग ते काम नाही करत तुमचं. तेव्हा तुम्ही खूप उपाय ऐकलेत, त्याचा नाही फायदा होणार. फायदा कसला होईल? आत्ता ह्या क्षणी मला सहकार्य हवंय, आत्ता ह्या क्षणी माझी मागणी मान्य व्हायला हवी. जनरल काही नका करू, आत्ता मागणी करताय ना, मग मागणी, पैशाचा उपाय करा, पैसे मिळण्याचा. अशा अर्थाने तुम्हाला त्या समस्येचे तुकडे पाडावे लागतात, तुकडे, सेक्शन्स, आणि ते व्यवहारात असतात. तुकडे पाडा आणि प्रत्येक तुकड्यावर त्या लेवलला, त्या प्रसंगी उपाय करा. तुकडे, कारण नाही तर काय होतं की नोकरी लागणं जनरल, म्हणजे ह्याच्यात काय झालं बघा, पैशाची मागणी त्याच उपायात आली. मग निसर्ग म्हणतो तू केलंच नाहीस, इंटरव्ह्यू दिलाच नाहीस, तुला संधी शोधताच आली नाही, तरी तू पैसे का मागतोयस? म्हणजे काय झालं की माझा जो सिक्वेन्स आहे, उपाय करण्याचा सिक्वेन्स, तो चुकला. पहिल्याच भेटीत आपण एखाद्या माणसाला विचित्र मागणी केली तर तो म्हणतो अजून आपली ओळख नाही, तुम्ही मला योजना सांगितली नाही, मला ती पटली नाही, तुमच्या म्हणण्याची परिपूर्ण छाप नाही माझ्यावर पडली, पण तुम्ही मात्र डायरेक्टली मला
माझ्याकडे पैसेच मागताय, फायनली याच्यात गुंतवणूक करा, ते होणार नाही. म्हणून प्रत्येक टप्पा विचारात घेऊन त्याच्यावर उपाय करायचे. म्हणजे समस्या आहे त्याचे सेक्शन केल्याचे, ती समस्या कधीही सुटणार नाही. अनेक समस्या ह्या मूलतः की लग्न होत नाही, बरोबर. लग्न होत नाही म्हणजे काय, होणार आहे ना, 5 वर्षांनी झालं ना, मग तो मुलगा मला खेचून आणायचा आहे, आलेल्या मुलावर मला इम्प्रेशन पडलं पाहिजे, असे सुटे सुटे उपाय करावे लागतात त्या त्यावेळी, आणि ते इतके प्रभावी ठरतात. आणि दुसरा फायदा असा असतो त्या उपायांचा की झालं का झालं नाही याचं उत्तर लगेच मिळतं मला. आता मी उपाय काय करतोय, समोरच्या माणसाकडून, कोणी असू दे, कॉन्ट्रॅक्ट करणारा असू दे, इंटरव्ह्यू घेणारा असू दे, नुसता मित्र असू दे, समोरच्या माणसाकडून मला सहकार्य एवढंच मिळवायचं. दिलन का दिलं नाही हे त्या क्षणी कळलं मला, त्या प्रसंगी कळलं. म्हणजे उपाय आता तुम्ही सांगाल एखाद्याला की तुला नोकरी लागण्यासाठी अमुक उपाय 43 दिवस करावा लागेल, पण मग उद्याच्या इंटरव्ह्यूचं काय करायचं? तो म्हणतो 43 दिवस झाल्यावर बघू. नाही, तसं नाहीये. उद्याच्या इंटरव्ह्यूचं सहकार्य, उद्याच्या इंटरव्ह्यूतली मागणी, अशा स्वरूपात त्याच्याकडे बघा. आणि म्हणून लक्षात ठेवा की हे जे उपाय आहेत त्याचं सेगमेंटेशन जोपर्यंत तुम्हाला करता येत नाही, सेगमेंटेशन, बरोबर, आवाज येत नाही का काय, सेगमेंटेशन करता येत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम तुमचा असतो. तेव्हा समोरच्यांनी सांगितलेली समस्या ही अशी स्टेटमेंट म्हणून, ब्लँकेट म्हणून घेऊ नका. तुम्ही ठरवा की टप्पे काय आहेत आणि मी कुठे कुठे त्याला मदत करेन, बरोबर. तर याचा अर्थ असा होतो की या माध्यमातून आपण एक करतो असतो, या सगळ्या गोष्टी असतो. अंकांमध्ये नोकरी लागली, बरोबर, लग्न झालं, तरी समस्या असतात. त्या कशा सोडवायच्या? तर समजा नोकरी लागली, ती मला टिकवायची, मैत्री तुटायला आली ती मला टिकवायची, तर गोष्टी कंटिन्यू करणं, टिकवणं, एस्टॅब्लिश करणं, भक्कम करणं, ही कार्य गुण आहेत एक या अंकाचे. आपल्याला माहित नसतं, आपण एक हा मॅथमॅटिकली वापरतो. गंमत बघा, 1 ते 9 आणि 0 एवढे अंक तर आम्हाला सर्वांना उपलब्ध आहेत. प्रत्येक अंकाची किमान 3 कार्य आहेत, कार्य गुण म्हणतोय. इंग्लिशमध्ये त्याला म्हणायचं अंकाची ऑर्डिनॅलिटी. आणि गणितात वापरता, एक अंकाला गणिती व्हॅल्यू आहे, गणितात वापरतात त्याला म्हणायचं अंकाची कार्डिनॅलिटी. हे 2 शब्द लक्षात ठेवा कायमचे. मी जो शनिवारचा वर्ग आहे तो कसला आहे? अंकाच्या ऑर्डिनॅलिटीचा आहे. अंक, त्याचा रंग, त्याचं मानस प्रक्षेपण, प्रत्येक अंक 3 गोष्टी करेल. हे कमीत कमी सांगतोय मी तुम्हाला. 10 अंकाच्या 30 गोष्टी तुम्ही क्षणोक्षणी अचीव कराल. किती अचीव कराल सांगतो मी तुम्हाला. समोर माणूस आलाय, तो काय उद्देशाने आलाय, त्याचं माझ्याकडे काय काम आहे ते मला अजून नीट कळलेलं नाहीये, तर त्याला मी कसा रिॲक्ट होतो. काय सांगतोय बघा मी, की माझी जर रिॲक्शन चुकली, मी त्याच्याकडे समजा तो वेळ यावेळी आला, मी तिरसटपणाने बघितलं, तर मग कदाचित माझा फायदा होण्यासाठी तो तिथे आलाय, त्याच्या कामाचं स्वरूप तसं आहे, तो ते काम करणार नाही माझं, कारण माझ्या चेहरा त्रासिक वाटला. तर मी रिॲक्ट कसा होऊ अननोन सिच्युएशनला, त्यासाठी 4 अंक लक्षात ठेवा. 4 अंक तुम्ही त्याच्या भ्रुकुटीवर फायर केला, कुठल्या रंगात आणि कसा करायचा हे तुम्हाला मी अर्थातच शिकवलं जातं माझ्याकडून, तर तुम्हाला बरोबर कळतं की या सिच्युएशनला, या माणसाला मी काय रिॲक्शन दिली की मला त्याच्याकडून चांगली ऍक्शन मिळेल. इथे मी उलट बोलतोय, ऍक्शनची रिॲक्शन असते ना, पण मी जी रिॲक्ट होतोय त्याच्याकडून ऍक्शन मी खेचून घेतोय, काढून घेतोय, बरोबर. याला लॉजिक मध्ये उलट केलं ना प्रोसेस. मी ऍक्शन करून त्याची रिॲक्शन तपासली, हा वेगळा प्रकार झाला. मी रिॲक्ट झालो त्याच्या असण्यावर, त्याच्या सिच्युएशनवर, त्यांनी आता कृती केली. याचा अर्थ असा की टेलिओलॉजिकल, याला लॉजिक मध्ये म्हणतात टेलिओलॉजिकल, म्हणजे उलटा प्रकार झाला.
की मला काय हवं आहे त्यासाठी योग्य ती रिॲक्शन मी आधीच दिली. बरोबर. आपण असं करतो बऱ्याच वेळा. आपण गोड बोलतो म्हणजे काय, आपण रिॲक्ट होतो त्याच्या असण्याला, त्याच्या बोलण्याला. त्यातनं आपला उद्देश काढून घ्यायचा असतो, त्याच्याकडून सहकार्य काढून घ्यायचं असतं. व्यवहारात आपण नेहमीच सहकार्य मिळवताना गोड बोला असं सांगतो. त्याचं काम करा, छोटं मोठं काम तुम्हाला शक्य आहे ते करा, म्हणजे तो सहकार्य करेल. पण आपण ज्या उपायाबद्दल बोलतोय ते सर्वांना उपलब्ध आहे. गोड बोलणं ठीक आहे, सर्वांना उपलब्ध आहे त्याचं काम करून त्याची मर्जी संपादन करणं ठीक आहे. आपण असे उपाय करतोय की सुरुवातीलाच तो आपल्याशी कोऑपरेट करतोय. मला संधीच नाही मिळाली त्याचं काम करायची, तरी तो माझं काम करतोय, मला कोऑपरेट करतोय. याचा अर्थ असा होतो की 1 ते 9 अंकाचे आणि 0 याची 30 कार्य, 30 तुम्ही सहजासहजी प्रतिदिन प्रत्येक समस्येवर करू शकणार आहात. बरं, करायचं काही नाहीये, त्या रंगात तो अंक फायर करायचा आहे. सायको प्रोजेक्शन, मानस प्रक्षेपण करायचंय. सोपं आहे. मीच, माझंच मन, माझीच कल्पना शक्ती, त्या रंगात तो अंक घेतला, नोकरी जाण्याची शक्यता निर्माण झाली. काय हरकत नाही. एक अंक हे सांगतोय तुम्हाला मी प्रत्यक्षात आता, एक अंक लाल रंगात तुम्ही नोकरीवर जाताना ज्या खुर्चीवर बसतात त्याच्या मागच्या सीटला आपण पाठ टेकतो तिथे तो सायको प्रोजेक्शन करा. 3 दिवस करायला लागतं. तुम्ही घरीच बसला आहात, डोळे मिटून तुम्ही मेडिटेशन करता आहात. एक अंक लाल रंगात तुम्ही छान इमॅजिन केला, ऑफिस मधली खुर्ची छान इमॅजिन केली आणि तिथे तो अंक सुपर इम्पोज केला. असं 3 दिवस केलं. आता याची प्रचिती घ्या की काय झालं. मैत्री तुटली तर त्याला काही खुर्ची नाही, मग कुठे प्रोजेक्ट करायचा. बरोबर. त्याच्यानंतर एखादी गोष्ट आहे ती सुरू करायची. आपण म्हणतो ना, ह्यानी काम चालू केलं ना तर माझा नंबर लागेल. कार्य सुरू करण्याचा अंक कुठला, माणसाचं समोरच्या अंतरंग जाणण्याचा अंक कोणता. तुम्ही कितीही इन्व्हेस्टिगेशन करून जे कळणार नाही, कितीही अनुभव घेऊन त्या माणसाचा कळणार नाही, ते तुम्हाला लगेचच कळतं. तो अंक त्याच्या भ्रुकुटीवर, भ्रुकुटी म्हणजे भोवयांच्या मध्ये, त्याच्या भ्रुकुटीवर फायर केला. रंग सांगितला, अंक सांगितला, सायको प्रोजेक्शन करा सांगितलं, घरी बसून 3 दिवस करा. तो समोर येईल ना तेव्हा एक्सरे सारखा तो माणूस कळेल तुम्हाला की हा काय उद्देशाने आलाय, काय बोलतोय, काय लपवतोय, माझ्या फायद्याचा उद्देश आहे का काही इच्छाच. अक्षरशः एक्सरे सारखा तो माणूस तुम्हाला कळेल, फक्त तुम्हाला कळेल. कारण निसर्ग ते व्हायब्रेशन जनरेट करतो प्रतिसादात्मक, ती तुमच्यासाठी असतात. तो असं काहीतरी बोलतो, असं काहीतरी करतो की ज्यावरनं तुम्हाला अंतरंग त्याचं कळतं. याचा अर्थ फक्त अर्धा ते पाऊण तासाचं लेक्चर, त्याची क्लिप तुम्हाला मिळाली की जन्म तुम्हाला कायमचं कळतंय की कुठला अंक कसा वापरायचा. बरे, एखादा म्हणाला की सायको प्रोजेक्शन, एकाग्रता, इमॅजिनेशन मला नाही जमत आहे, तर दुसरा एक मेथड दिल्या की फिजिकली तो अंक कसा छापून घ्यायचा आणि त्याच्यावर काय करायचं फिजिकली. पण ते ऑन द स्पॉट नाही करतायत. सायको प्रोजेक्शनचा फायदा असा की ते ऑन द स्पॉट, आत्ता या क्षणी मी थिएटरला गेलोय, मी रिक्वेस्ट करतोय त्याला किंवा मी त्याला की मला बघा ना कुठे सेंटरचं एखादं सेंटर कॉर्नरचं तिकीट द्या, तर त्याच्या भ्रुकुटीवर तो अंक फायर करून त्याच्याशी इमोशनल बॉन्डेज निर्माण करणारा एक वेगळा अंक आहे, तो फायर करून मी त्याच्या खिडकीसमोर जायचा आहे. जी माणसं माहिती आहे त्यांची कल्पना चित्र डोळ्यासमोर आणून ते करू शकतात. प्रत्यक्ष प्रसंगी त्या काउंटरवरच्या क्लार्कच्या ते सायको प्रोजेक्शन करून त्याची इमोशनल ट्युनिंग करून जरा द्या ना सेंटर कॉर्नरची, तो सगळे कामधंदे सोडून तुम्हाला ती सीट अरेंजमेंट करून देतो. मी स्वतः एअरपोर्टवर विंडो सीट द्या, फ्लाईट मध्ये विंडो सीट द्या यासाठी प्रत्येक वेळी हा प्रयोग केलाय आणि तुम्हाला खरं नाही वाटणार, तो प्रत्येक वेळी यशस्वी झालाय. काय म्हणायचं तयार. बरं, किती सोपं.
तुम्हाला अंक माहिती, तुम्हाला रंग माहिती, सायको प्रोजेक्शनचं टेक्निक तुम्ही प्रयत्नाने शिकलेले आहात, त्याला काय फार मेहनत नाही लागत. इमॅजिन करणं, लाल रंग म्हणजे कसा ते दाखवतो आम्ही तुम्हाला, फ्लॅश करतो तो अंक, मग तुम्हाला हा लाल रंग. तर लाल रंगात तो अंक कसा इमॅजिन करायचा आणि मग ती कल्पना चित्र असं आणलं. ज्या क्षणी तुम्हाला अनुभव येतो की 5 सेकंद लागली, 10 लागली, की मला कल्पना चित्र स्पष्ट डोळ्यासमोर आलं ना, काम झालं. असं 3 दिवस केलं, लॉंग रनिंग काम, तरी काम उत्तम होतं. 3 दिवस नाहीच आहेत तुमच्याकडे, आत्ता करायचं हरकत नाही, आत्ता करा, लगेच करा, 5 मिनिटं आधी ते करून घ्या काम. याचे प्रचिती म्हणजे उपाय करायचे, थांबायचं आहे का आपल्याला? नाही, थांबायचं नाही, लगेच कळतं. कोऑपरेशन मिळालं का? प्रोटेक्शनचा एक अंक आहे, प्रोटेक्शन डिजिट आहे, प्रोटेक्शनचा रंग आहे, जीवाणू विषाणूंना प्रतिबंध करणारा एक रंग आहे. ती रंग शलाका आहे. ती कुठलं अक्षर निर्माण करतो, ती अक्षर आहे. तुम्हाला एक सांगतो, जांभळा रंग आहे ना, तो नष्ट करतो गोष्टी, नष्ट करतो जांभळा. जे तुम्हाला नष्ट करायचं आहे त्यासाठी जांभळी शलाका वापरायचे. तर द हे अक्षर आहे, हा, किंवा धनुष्यातला ध, द किंवा ध, अशी अनेक 4-5 अक्षर आहेत, जास्त आहेत. तर ते अक्षर तुम्हाला जर इमॅजिन करून फायर करता आलं तर ती शलाका निर्माण होते. आणि बघा तुम्हाला काय थांबवायचं ते थांबवता आलं का. बरं, तुम्ही ऍप घेतलं तर प्रोटेक्शन डिजिट तुम्ही तुमच्याच मोबाईलवर बघत असता. लाईफ लॉंग तुम्हाला ते ऍप मिळतं. 600 रुपये डाउनलोड केलं, 1200 रुपयात आयुष्यभरासाठी किती उपाय? 26 अंक आहेत, 26 आहे. बरं, तुम्ही मोबाईल बदलला, काय प्रॉब्लेम नाही, तो गुगलवर आहे ना, ते तुम्हाला अटॅचमेंट मिळणारच आहे नवीन मोबाईल डायरेक्टली. काय तोही काही प्रश्न नाही आहे. ते नष्ट झालं, मला वापरता येत काही नाही. तुम्हाला भीती वाटली का? तुमचाच मोबाईल घ्या, बघा प्रोटेक्शन डिजिट, त्या प्रसंगात काय घडलं त्याचा अनुभव घरी गेल्यावर डायरीमध्ये लिहून ठेवा. कोऑपरेशन मिळवा, घरी येऊन डायरेक्ट लिहून ठेवा, काय झालं आज प्रवासामध्ये, काय झालं त्या माणसाकडे. समस्या सोडवण्याचं, समस्येचं डेफिनेशन करायला लागतं. कधीही समस्या, माणूस आजारी पडला, मग डॉक्टर आजार नावाची समस्या नाही धरत, तो इंद्रियजन्य, इंद्रियाचं कार्यजन्य विचार करतो आणि ते इंद्रियावर उपाय करतो, त्याच्या कार्यावर उपाय करतो. असंच करतो ना. डॉक्टरकडे आजारावर औषध, असं औषध नाही, आजाराचं डिसेक्शन होतं, विभागणी होते, इंद्रिय ठरतं, इंद्रियाचं कार्य ठरतं आणि मग औषध ठरतं. त्यानुसार 5 प्रकारात येतो. 5 गोळ्या द्यायला लागतात डॉक्टरला, किंवा एका गोळीत 5 घटक असावे लागतात, बरोबर ना. याचा अर्थ 5 घटक डॉक्टरला जर गोळीत घालायला लागतात. आपलंही तसंच आहे. कोऑपरेशन वेगळं, इम्प्रेशन वेगळं, धनप्राप्ती वेगळी, मित्रत्वाची वाढ वेगळी, बरोबर, धनवसुली वेगळी. 2 प्रकार आहेत. पैसा हवा होता हा एक प्रकार, आणि अडकलेला मिळवायचा हा दुसरा प्रकार, धनवसुली. सगळ्याचे उपाय, सगळ्याचे रंग, अक्षर, अंक, वृक्ष, प्राणी आणि प्रतीक यामध्ये असतात. बरं, यातलं कुठलंही कधीही तुम्हाला सहज वापरता येतं, मग त्याचे प्रयोग करता येतात. त्यांनी तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, वाढलाच पाहिजे. कारण 10 वर्ष झाली आपण ते काम करतो आणि प्रचंड यश मिळालं आपल्याला, तर इतरांच्या पेक्षा आपण 10 पटीने जर त्यातलं यशाचं प्रमाण 10 पट म्हणतोय, 10 पटीने वाढलं, तर तुम्ही म्हणाल की छान प्रकार आहे, 2-3 मिनिटात मला काम करता येत आणि कमाल गोष्टी घडतात. तर ह्या, आता हे तुकडे आहेत ऍक्च्युली. अंक प्रभाव हा एक त्यातला सेक्शन आहे. एक छोटा विषय ताबडतोब वापरण्याचा, प्रभावी सूत्ररूपात, कॅप्सूल सूत्ररूपात शिकवणं, याला स्निपेट असं म्हणतात. स्निपेट म्हणजे नोंदी. आपण बघा, एखादी गोष्ट आहे ना, ती विनोद, जोक ऐकतो, त्यात खूप वाक्य असतात, पण जोक हसायला येईल असा एक त्यात बिंदू असतो, क्रक्स, त्या विनोदाचा क्रक्स. तो क्रक्स म्हणजे काय, की तो लक्षात ठेवतो आपण. म्हणजे काय करतो, 50 वाक्य नाही जोकची लक्षात ठेवत, की आपण आपल्या पद्धतीने वेगळी सांगू शकतो, पण सिच्युएशन सांगायची असते.
विनोदाचा गाभा जिथे लपलाय ते वाक्य, ते शब्द आपल्याला बदलता येत नाही. त्याला म्हणायचं त्या क्रक्स. तसं विषयाचा आत्मा, विषयाची कॅप्सूल तुम्हाला देणं, म्हणून त्याला आपण म्हणतो त्या विषयाची मी कार्यशाळा काढली असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्या विषयाची स्निपेट मी तुम्हाला देतोय, छोटी नोंद, पण इतकी प्रभावी, छोटी पण इतकी प्रभावी की तुम्ही अचंबित व्हाल. आणि जे छोटं आहे, जे कॅप्सूल फॉर्म मध्ये आहे, जे प्रभावी आहे, जे अनुभव घेण्यासारखं आहे, त्याचाच जीवनात उपयोग असतो. 10,000 गोष्टी लक्षात ठेवल्या, त्यातली एक सुद्धा तुम्हाला वापरता येणार नाही, कारण ते वापरासाठी नाहीच आहेत तुमच्याकडे. मेमरीमध्ये गेलेत, सिस्टीम मध्ये नाही. कॅप्सूल फॉर्म मध्ये पाहिजे गोष्टी, आणि मी कॅप्सूल देतो, विषयाच्या कॅप्सूल, त्याला मी स्निपेट्स असं म्हणतो. स्निपेट याचा इंग्लिश शब्दाचा अर्थ नोंद, एक टिप्पण, डॉट, गोषवारा, हा डॉट, संक्षिप्त रूपात. तर हे सगळं आपण करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या ज्या गरजा आहेत त्या मग अशी मी सांगितलं. तुमची समस्या कुठलीही असू दे, मला त्याची चिंताच नाही, कुठलीही, म्हणजे आजारपण असू दे, पैसा असू दे, विवाह असू दे, संतती असू दे, त्याची विभागणी करा. करतो ना आपण, संतती होत नाही. आपण काय म्हणतो, या माणसाचं शुक्र जंतू चांगल्या क्वालिटीचे आणि पुरेशा प्रमाणात आहेत का, हा त्या समस्येचा विभाग आहे. या स्त्रीचं ओव्हम, स्त्री बीज प्रति महिना रिलीज होतं का, त्याच्यावरचं कवच पुरेसं मॅच्युअर असतं का, फॉलिकल मॅच्युरिटी 22 असायला लागते. म्हणजे तुम्हाला संतती होत नाही ही नाही समस्या. गायनाकॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू दोघांचे जे घटक आहेत ते इंडिपेंडेंटली तपासून, पत्रिकेत तपासा, प्रतीकांच्या लेव्हलला तपासा, रंगशलाका वापरा, राशी वापरा, राशीचा द्वादशांश वापरा, तो दुरुस्त करणारा स्वर वापरा, स्वर पण भरपूर गोष्टी आहेत. पण समस्या काय आहे, संतती होत नाही ही नाही समस्या. ह्या स्त्रीच्या ओव्हमवरचं कवच, कोटिंग जास्त जाड आहे, जास्त ड्राय आहे, म्हणून संतती होत नाही ही समस्या आहे. ह्या पुरुषाचा स्पर्म काउंट अतिशय कमी आहे, मग असं म्हणा, त्यावर उपाय शोधा. संतती होत नाही यावर नका उपाय शोधू. शुक्र बघा, शुक्राचं उच्च नीचत्व, राशी, नवमांश, द्वादशांश, या कुंडल्या बघा, तो तुम्हाला सांगेल की जिनेटिकली काय रॉंग आहे. मग तेवढ्या पुरताच उपाय करा की मग शुक्र सुधारले की संतती होईल. येत आहे लक्षात की तुम्हाला काय असतं की एखादी गोष्ट घडत नाही ना, त्याचे सेक्शन पडले की उपाय करणं सोपं जातं. तुम्हाला माहितीये, कॉम्प्युटर काम असंच करतो. खूप मोठ्या मोठ्या समस्या, खूप मोठी मोठी उत्तरं कॉम्प्युटर देतो तुम्हाला. पण कॉम्प्युटरसाठी तो प्रश्न एक आणि त्याचं उत्तर एक असं नाहीये गणित. प्रश्नाचे तो तुम्ही मोजू नाही शकणार इतकं सेगमेंटेशन करतो. आणि त्या सेगमेंटचं जेव्हा त्याला अर्थ कळतो आणि त्याचं उत्तर देत जातं, छोटी 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 उत्तरं. त्या उत्तरांचा गोषवारा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर किंवा तुमचं आउटपुट जे मिळतं तुम्हाला, आउटपुट मिळतं. त्याच्या आधी कॉम्प्युटरनी 10 लाख गोष्टी केलेल्या असतात. बरं, 10 लाख तुम्हाला शक्य नाही, 6 तर करा. समस्येची विभागणी तुम्हाला समजल्याशिवाय तुम्हाला ती समस्या कधीही सोडवता येणार नाही, बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं, समस्या म्हणजे काय, समस्या हा ग्रुप आहे. छोट्या छोट्या अडचणींचा ग्रुप म्हणजे एक समस्या, सिंड्रोम. इट इज नॉट ए डिसीज, सिंड्रोम. एक ग्रुप तयार झाला, ग्रुपच्या ग्रुप सोडवायला गेला तर नाही सुटणार, कारण तुम्ही जे औषध देताय ते इतर घटकांना लागूच पडत नाहीये. नका करू तसं. घटक काढा, त्याचा उपाय सांगा. दुसरा टप्पा, दुसरा घटक उपाय, तिसरा घटक उपाय. समस्या 90% वेळा सुटते, 90%. मग तो माणूस म्हणतो की मला 3 वर्ष नोकरी लागत नव्हती, तुमचे उपाय केल्यावर 3 महिन्यात लागली. आता यश आहे ना, ते मिळालं का नाही मिळालं, नक्की मिळालं, बरोबर ना. याचा अर्थ असा लक्षात घ्या की तुम्ही एखादी गोष्ट आहे ती जेव्हा अशा सेगमेंट करून करता, सेगमेंटेशन करून करता, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. बरं, ते सेगमेंटेशन ना खरं खूप सोपं असतं. म्हणजे तुम्ही याची नका
कारण काय, समस्या हे कारण, समस्येचं कारण काय, म्हणून मी पहिला शब्द वापरलाय समस्या, कारण आणि निराकरण. निराकरण करण्याचे 5 घटक 6 घटक सांगितले तुम्हाला: रंग, अक्षर, अंक, वृक्ष, प्राणी आणि प्रतीक. ह्यांचा वापर करून तुम्हाला सहकार्य मिळवायचं आहे, प्रोटेक्शन मिळवायचं आहे, पैसा मिळवायचा आहे, पैसा वसूल करायचा आहे, मैत्री वाढवायचे, मैत्री टिकवायचे, सगळं करायचं आहे. म्हणजे बसमध्ये मला जागा लवकर मिळावी, मी योग्य वेळी पोचावं, ही माझी गरज आहे, माझ्या हातात नाहीये ते, पण गरज असल्यामुळे तशा तऱ्हेचे अंक वापरून एका माझ्या विद्यार्थ्यांनी 0 अंक गाडीच्या डब्यात चढताना सायको प्रोजेक्शन करून ठेवलं. गर्दीत होती, तुफान गर्दीत खेचाखेचीत चढला, नेमका त्या जागी बसला की जिथला माणूस पुढच्या स्टेशनला उतरणार होता ताबडतोब सीट मिळाली. लक्षात ठेवा, त्या गाडीत उभं राहायला मिळालं तरी फार झालं, त्या गाडीत त्या डब्यात त्या रश आवर्सच्या वेळी बसायची सीट पुढच्या 3 मिनिटात मिळाली. याचं कारण 0 अंक त्यांनी सायको प्रोजेक्ट केला होता. त्यांनी लगेच सांगितलं मला की सर असं काम झालं, कोऑपरेशन मिळालं, असं तर रोज 10 फीडबॅक मिळतात मला. याचा अर्थ सोप्या गोष्टी आहेत, तुम्हाला उपलब्ध आहेत. तर असे स्निपेट्स तुम्ही जर आत्मसात केले तर तुम्हाला समस्या, तुमचं स्वतःचं आयुष्य उत्तम होईल, तुमच्या घरच्यांचं, तुमच्या परिचितांचं, ते तुम्ही बघू शकाल की यांच्या समस्या सुटतात. बरोबर. कशावरही विचार करता येतो. व्हायरस म्हणजे काय, बॅक्टेरिया म्हणजे काय, सध्या आपण त्रासले होत ना त्याने. व्हायरस इज अ स्ट्रक्चर, स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्सला स्पाइक आहेत असं मेडिकल सायन्स तुम्हाला सांगतं की तो एक गोळा आहे, प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे, त्याला स्पाइक्स आहेत, तेही प्रोटीनचे आहेत. मग औषध काय करतं, ते जे स्पाइक्स आहेत की जे आपल्या फुफ्फुसाच्या पेशींमध्ये गेले की तिथे रिसेप्टर्स आहेत, त्या रिसेप्टरना ती सवय की ह्या टाईपचं प्रोटीन मी खेचून घेणार. खेचणं आणि टाकणं असे 2 प्रकार आहेत त्या पेशींकडे. त्या खेचतात त्या टाईपचं ते प्रोटीन असल्यामुळे स्पाइक प्रोटीन ते खेचतं, आत गेल्यावर तो ते काम चालू करतो. आता जर का एखादी गोष्ट आपल्याला थांबवायची असेल तर काय करावं लागेल की त्याच्यावर टोकावर एक चिकट गोळा चिकटवायला लागेल. बरोबर ना, की दोघांमध्ये रिसेप्टर आणि इन्फिल्ट्रेटर याच्यात कॉन्टॅक्ट तोडला पाहिजे, म्हणजे रचना बदलली पाहिजे. ओके, निसर्गाचं प्रत्येक अस्तित्व ही रचना आहे, इट्स अ स्ट्रक्चर. व्हर्च्युअली एव्हरीथिंग इन दिस युनिवर्स, व्हर्च्युअली एव्हरीथिंग विदाउट एक्सेप्शन इज अ स्ट्रक्चर. सो डील विथ अ स्ट्रक्चर. समस्या हे स्ट्रक्चर आहे, त्याचे विभाग तपासा, कुठल्याही विभागावर परिणाम केल्याने ते स्ट्रक्चर आपल्याला त्रासदायक ठरणार नाही ते बघा. बस तो उपाय केला की स्ट्रक्चर निरुपयोगी, समस्या संपली. बरोबर. रंगशलाका स्ट्रक्चर, वेव्हलेंथ आहे ना, लाल रंगाची वेव्हलेंथ 650 नॅनोमीटर, त्याच्यात व्हेरिएशन आहे 640 ते 650, पण बेसिकली लाल रंग ही स्ट्रक्चर आहे. 650 नॅनोमीटर लांबीचा जी वस्तू आहे त्याला लाल रंग म्हणतात. याचा अर्थ असा की त्याचं कार्य आहे, ऊर्जा निर्मिती हे कार्य आहे लाल रंगाचं. भगव्या रंगाचं कार्य आहे की लाल आणि पिवळा, लालाने ऊर्जा निर्माण केली ती मला बाहेर टाकायचे, म्हणजे भगवा रंग. आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करून ती प्रक्षेपित करून कामे करणे याला म्हणायचं भगवा रंग. म्हणून सगळेजण अध्यात्मामध्ये भगवा रंगाचे कपनी वापरतात, पण त्यांनी अध्यात्मासाठी वापरू दे, मला काम करण्यासाठी भगवा रंग वापरता येतो. मग भगव्या रंगाचं अंक कुठला, भगव्या रंगाची तरंगलहरी मला कुठलं अक्षर देईल, अक्षरांची जोडी देईल एखाद वेळेस, ती मी जर फायर केली तर भगव्या रंगाचं काम आहे आत्ता ते होऊन जाईल काम माझं. अशा तऱ्हेने संशोधन करून हे 6 घटक तुम्हाला जेव्हा स्निपेट्स म्हणू आपण 6 किंवा जास्त असतील 10 असतील, ते शिकून घेतले की शिकण्यासारखं काही नाही राहिलं. लोक तुमच्याकडे येतात ती समस्या घेऊन येतात, म्हणजे सामान्य माणूस समस्या सांगतो, फार चांगलं चाललंय तर तुमच्याशी काय, तुम्हाला चांगलं चाललंय, तुमच्याशी संपर्कात येऊन विचारण्यासारखं काही नाही माझ्याकडे, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. समस्या सांगतात, त्या समजून घ्या, त्याची फोड समजून घ्या,
त्या विषय विभागाला उपयुक्त 6 घटक जोडा, त्याचं ते स्ट्रक्चर ब्लॉक करा, समस्या संपेल, समस्या थांबेल. समस्या थांबली की तुमच्या क्षमता आहेत त्या त्याच्याशी जोडल्या जात, नको ते जोडलं नाही जाणार. विरोधी तत्व, नकारात्मक ऊर्जा बंद झाली की सकारात्मक ऊर्जा तुमच्या क्षमता, संधीशी, सहकार्याशी, मैत्रीशी, वास्तवाशी, वातावरणाशी जोडल्या जातात आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळू लागतात. कारण एक लक्षात ठेवा, शास्त्राचा नियम काय आहे, तुमच्या क्षमतांमुळे त्या गोष्टी नाही घडत. कॉज नाहीये, तुमची क्षमता आहे, कॉज नाहीये त्याचं. मग ती तो जो जॉब प्रोफाईल आहे तो आहे ना, तुम्ही निर्माण नाही केला. तुमच्या क्षमता आणि तो प्रोफाईल याच्यात हार्मनी, रेझोनन्स. मग तुमच्या क्षमता, शरीर, मन, बुद्धी, चित्त आणि विवेकाच्या ती व्हायब्रेशन जेव्हा सहकंपित होतात, रेझोनंट होतात बाहेरच्या संधीशी, माणसाशी, त्याच्या सहकार्याशी, मित्राशी, तेव्हा ते सहकंपन गोष्टी ताबडतोब देतं तुम्हाला. निसर्गाचा नियम आहे, कॉज आणि इफेक्ट यामध्ये प्रोसेस आहे. कॉज आहे ते काम करायला लागलं की इफेक्ट मिळायला वेळ लागेल. सहकंपित, ट्युनिंग, रेझोनन्स ताबडतोब गोष्टी देतं. त्यासाठी निसर्ग घटकच वापरावे लागतात, म्हणून रंगच वापरावे लागतात, अंकच वापरावे लागतात, अक्षरच वापरावी लागतात. आणि म्हणून विश्वशक्तीचे प्रकटीकरणाची ही 6 रूप, एक्सपोज होण्याची प्रकटीकरणाची 6 रूप, त्याचा वापर करून आवश्यक तिथे सहकंपित होणे म्हणजेच समस्येचं कारण ओळखून त्याचं निराकरण करणे, हे नक्की लक्षात ठेवा. आणि असं काही जरूर नाही की सगळ्याच गोष्टी आज कळल्या पाहिजेत, नाही, हरकत नाही. 1 ते 9 आणि अंक आणि 0 अर्ध्या तासात जे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, जे रेकॉर्ड मिळणार आहे, ते तुम्हाला कायमचं कळेल. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. म्हणजे अक्षरशः शनिवारी क्लास झाला की रविवारी प्रयोग करा सकाळी त्याचा. एखादा माणूस येणार, इतकं सोपं आहे. बरं, इतकं पॉवरफुल आहे. असं नाही की काहीतरी गंमत जमत नाही, गंमत जमत नाही. समोरच्या माणसाचा अंतरंग ओळखा दुसऱ्या दिवशी भेटलेल्या, बरोबर. तर हे असं शिकण्यासाठी आपण एक सगळं हे मांडत असतो. तर समस्या म्हणजे काय आणि ती कशी सोडवावी असा आपला विषय होता. समस्येची विभागणी करून कारण आणि मग त्याचं निराकरण, कारण निराकरण दोन्ही कसं करायचं ते आपण सांगितलं. त्यातला अंक विभाग जो आहे 1 ते 9 आणि 0 तो आपण घेतो आहोत प्रत्यक्षात. अर्थात तो माझा व्यक्तिगत मुद्दा झाला. मला तुम्ही संपर्क करून त्या ग्रुपवर येऊ शकता. ऑलरेडी 35 जण आलेले आहेत त्या ग्रुपवर. मला 100 जण हवेत, ते सहज उद्या परवा मिळणार आहेत मला. पण कोण इतकं सहजासहजी आयुष्याचं सोपेपणा देणारी गोष्ट का नाही शिकायची, तर तुम्ही ती नक्की शिकणार आहात. आणि ती शिकून ज्यांनी संख्याशास्त्र माझ्याकडे शिकलाय त्यांनी कृपा करून त्या क्लासला येऊ नका. कारण त्यांना हा विभाग, मी पुन्हा स्पष्ट शब्दात सांगतोय, संख्याशास्त्राचा माझा क्लास केलेल्यांनी येऊ नका या क्लासला. त्यांना हे मी शिकवून झालाय. न्यूमरो इम्पॅक्ट फोर्सेस नावाचं तुमच्याकडे एक पान आहे कायमस्वरूपी, त्याची क्लिप आहे, ते मी तुम्हाला शिकवलं आहे. त्याचा अनुभव घ्या तुम्ही. पण तुम्ही या क्लासला येण्याची तशी आवश्यकता नाही. अनलेस अँड अंटिल तुम्हाला रिव्हिजन करायची असेल तर येऊ शकता रिव्हिजनसाठी. परंतु त्यांना गरज नाही, त्यांनी कधीच न्यूमरॉलॉजी माझ्याकडे शिकली नाही किंवा कुठलाच विषय शिकला नाही, त्यांनी अवश्य याचा फायदा घ्या. तर तो फायदा तुम्ही घ्यावा आणि समस्येचं कारण आणि निराकरण याची जोडगोळी तुम्ही शिकून घ्यावी. उत्तम फायदा होईल याची मी खात्री देतो तुम्हाला. आणि आज तुमचं आयुष्य सुखमय, आनंददायी, यशस्वी, निरोगी आणि सर्वार्थाने शांत चित्त जावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.